नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे सिंपल मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण प्रॅक्टिस सेट 1.4 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या पाठातील प्रॅक्टिस सेट 1.4 पाहणार आहोत। याचं जे बेसिक आहे ते अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेलं आहे। चला तर मग सुरू करूयात प्रॅक्टिस सेट 1.4। त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन। पुढील एक सामायिक समीकरणे सोडवा। पहा, याच्यामध्ये फक्त 4 प्रश्न आहेत। त्यातला पहिला जो प्रश्न आहे तो आपण आता घेऊयात। पहा मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 1.4 याच्यातील जो पहिला क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन, तो आपण या ठिकाणी लिहिलेला आहे। त्यामध्ये जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो आहे, पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो क्वेश्चन आहे तो आपण या ठिकाणी लिहिलेला आहे। या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण पाहिलं होतं की आपल्याला जे दिलेले इक्वेशन असतात तर ते लिनियर नसतात, रेषीय नसतात। आपल्याला काय करायचं आहे की त्या रेषीय नसणाऱ्या समीकरणांना अगोदर रेषीय बनवायचे आणि त्यानंतर त्याला सोडवायचे। ठीक आहे, मग कशा पद्धतीने सोडवायचं होतं ते आपण एक प्रॅक्टिस क्वेश्चन घेऊन पाहिलेलं होतं। या ठिकाणी पहा, छेदस्थानी x आणि y आहे, या ठिकाणी सुद्धा x आणि y आहे। म्हणून आपल्याला काय करावं लागेल, 1/x बरोबर एक चल घ्यावं लागेल आणि 1/y बरोबर दुसरं एखादं चल घ्यावं लागेल। ठीक आहे, मग आता याचा आन्सर लिहू आपण। 2/x वजा 3/y बरोबर 15 हे समीकरण नंबर 1 आणि 8/x अधिक 5/y बरोबर 77 हे समीकरण नंबर 2 आहे। ठीक आहे, आता याच्यामध्ये 1/x लेट 1/x बी m and 1/y बी m। ठीक आहे, आपण काय करू, समजा 1/x m आहे असं समजू आणि 1/y बरोबर काय आहे, n आहे। म्हणजे ज्या ठिकाणी आता 1/x दिसतंय त्या ठिकाणी m ठेवायचे, 1/y च्या ठिकाणी n ठेवायचे। यामध्ये पहा, मग 2 जे आहे ते आपल्याला इकडे साईडला लिहावं लागतं आणि 2 या ठिकाणी लिहिलं तर या ठिकाणी शिल्लक काय राहते, 1/x। 1/x म्हणजेच काय, आपलं m आहे -3n = 15 हे तिसरं समीकरण आपलं तयार झालं। आणि या ठिकाणी काय होईल, 8m + 5n = 77 हे आपलं 4 नंबरचं समीकरण तयार झालेलं आहे। ठीक आहे, आता याला आपण एलिमिनेशन मेथडने सोडूया, चलाचा लोप करून सोडूया। आता यामध्ये पहा की हे जे पहिलं पद आहे 2m आणि या ठिकाणी 8m, या 2ला जर 4 ने गुणलं तर 8 होऊ शकेल। ठीक आहे, त्यामुळे आपल्याला काय करायचे, समीकरण 3 ला 4 ने गुणायचे। तर ते लिहून घेऊ आपण, मल्टिप्लाय इक्वेशन 3 बाय 4। इक्वेशन 3 ला 4 ने गुणू, 4 ने गुणल्यानंतर इथे काय होईल, 2 × 4 8, 8m - 3 × 4 12n = 15 × 4 60, 15 × 4 किती होतं, 60। हे झालं आपलं 5 नंबरचं समीकरण। ठीक आहे, 5 नंबरचं जे समीकरण आहे ते आपल्याला तिसऱ्या समीकरणावरून मिळालेले, त्यामुळे आता तिसरं समीकरण आपण सोडून देऊ। आता फक्त 4 आणि 5 यांचा विचार करू। 4 आणि 5 मध्ये सेम टर्म आहे, इथं पण 8m आहे, इथं सुद्धा काय आहे, 8m आहे। जर एखादं सेम टर्म असेल तर आपल्याला काय पाहावं लागेल, त्याचं साईन पाहावं लागतील। ठीक आहे, साईन जर सेम असतील तर सबस्ट्रॅक्शन करावं लागेल आणि साईन जर डिफरंट असतील तर ॲडिशन करावं लागेल। आता ह्या 8m आणि 8mचं साईन पण सेम आहे, इथे पण पॉझिटिव्ह आहे साईन, इथे पण काय आहे, पॉझिटिव्ह। त्यामुळे दोघांचं काय करावं लागेल, आपल्याला सबस्ट्रॅक्शन करावं लागेल। ठीक आहे, मग आपण काय करू, 5 नंबरचं जे समीकरण आहे ते वजा करू चौथ्या समीकरणामधून। सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 5th फ्रॉम इक्वेशन 4th। ठीक आहे, त्या पद्धतीनं लिहून घेऊ। 4th इक्वेशन जे आहे हे 8m + 5n = 77 आणि 5th इक्वेशन जे आहे 8m - 12n = 60।
वजाबाकी करत असताना चिन्ह बदलतील. पण इथं अधिक आहे त्याचं वजा होईल, या ठिकाणी वजा आहे तर काय होईल, अधिक होईल, आणि या ठिकाणी अधिकचं वजा होईल. ठीक आहे. 8m मायनस 8m कॅन्सल झाले. आता या ठिकाणी बघा दोन्ही पॉझिटिव्ह साईन आहेत, दोन्ही अधिकचे चिन्ह आहेत, म्हणजे बेरीज होईल 12 आणि 5 17n बरोबर 77 वजा 60. 77 मधून 60 वजा झाले, 17 शिल्लक राहतात. ठीक आहे. म्हणून n बरोबर या 17ला इकडे शिफ्ट करू आपण. गुणाकारात 17 तिकडे गेल्यानंतर भागाकारामध्ये जातील. 17 1 17 17 1 17 म्हणून n बरोबर काय आलं 1. त्या पहिली किंमत आपल्याला मिळालेली यांची. n बरोबर किती आलेलं आहे आपलं 1 आलेलं आहे. आता आपण यांची जी किंमत आहे ती एखाद्या इक्वेशनमध्ये ठेवू. तर कुठल्या इक्वेशनमध्ये ठेवायची, आपण थर्ड इक्वेशनमध्ये ठेवू. ठीक आहे. त्यासाठी अगोदर थर्ड इक्वेशन लिहून घेऊ. त्यामध्ये 2m मायनस 2 आता इंटू n माहिती आहे आपल्याला, n किती आहे 1 इक्वल टू 15. 2m मायनस 2 इंटू 1 2 इक्वल टू 15. या 2ला इकडे शिफ्ट करू आपण. 2m इक्वल टू 15 मायनस 2 इकडे गेल्यानंतर प्लस 2. m इज इक्वल टू 15 प्लस 2 17. आणि हे जे 2 आहे गुणाकारात आहे, इकडे गेल्यानंतर ते भागाकारामध्ये जाईल. ठीक आहे. म्हणजे m ची किंमत किती आलेली आहे 17/2. थोडंसं माफ करा, तिसरं इक्वेशन लिहित असताना इथे काय आहे 3n आहे मायनस, तर आपल्याकडून 2n झालेलं आहे. एक मिनिट याच्यामध्ये बदल करू. 3n या ठिकाणी सुद्धा काय येईल 3 येईल. ठीक आहे. 3 इंटू 1 3 मायनस 3 इकडे शिफ्ट झाल्यानंतर प्लस 3 होईल, आणि m इज इक्वल टू 15 अधिक 3 18, आणि हे 2 गुणाकारात इकडे गेल्यानंतर भागाकारात 2 1 2 2 9 18. म्हणजे m बरोबर काय आलेलं आहे आपलं 9 आलेलं आहे. म्हणजे n ची किंमत 1 आली आणि m ची किंमत किती आली 9 आली. ठीक आहे. आता या दोन्ही ज्या किमती होत्या त्या आपण कन्सिडर केलेल्या होत्या. आता आपल्याला काय करायचं की याच्या ओरिजिनल व्हॅल्यू ज्या होत्या त्या परत ठेवायच्या. आता m म्हणजे काय घेतलेलं आपण 1/x आणि n बरोबर 1/y घेतलं होतं. ठीक आहे. मग त्या ओरिजिनल व्हॅल्यू आपण परत ठेवू. Take original values of m and n. m आणि n यांचे आपण काय घेऊ मूळ किमती घेऊ. ठीक आहे. मग m इज इक्वल टू m बरोबर काय होतं 1/x अँड n इज इक्वल टू 1/y. n बरोबर काय होतं 1/y होतं. आता m ची किंमत माहिती आहे आपल्याला ती 9 आहे. मग m च्या जागी 9 ठेवू. 9 बरोबर 1/x आणि या ठिकाणी काय होईल n ची किंमत आहे 1. 1 इज इक्वल टू 1/y. आता हे x इथे येईल 9 इथे जाईल. ठीक आहे. x इज इक्वल टू 1/9 अँड इथे पण तेच होईल. y इज इक्वल टू 1/1. 1/1 याला आपण फक्त 1 लिहू शकतो. ठीक आहे. म्हणजे x आलं आपलं 1/9 आणि y आलेलं आहे 1. ठीक आहे. आणि हेच काय आहे आपलं सोल्युशन. सोल्युशन लिहून घेऊ आपण. x आहे 1/9 आणि y आहे 1. ठीक आहे. पहा मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण काय केलेलं पहिला प्रश्न सोडवलेला आहे. खूप सोपं आहे. फक्त आपल्याला याच्यामध्ये लिखाणकाम थोडंसं जास्त करावं लागतं, अन्यथा ज्या क्रिया आहेत तर त्या अवघड नाही. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा जो प्रश्न आहे तो तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. यामध्ये पहा 10 छेदस्थानी x अधिक y अधिक 2 छेदस्थानी x वजा y बरोबर 4. 15 छेदस्थानी x अधिक y वजा 5 छेदस्थानी x वजा y बरोबर काय वजा 2. तर सुरुवातीला आपण हे 2 समीकरण लिहून घेऊ आणि त्याला क्रमांक देऊ. पहिलं समीकरण आणि हे आपलं दुसरं समीकरण आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला बदल करायचा आहे. छेदस्थानी x अधिक y आहे, इथे पण x अधिक y, या ठिकाणी x वजा y आहे, या ठिकाणी सुद्धा
एक्स वजा वाय आहे. व्यवस्थित लक्ष द्या, थोडंसं वेगळं समीकरण आहे पहिल्या प्रश्नापेक्षा. आता इथे काय घ्यायचं आपल्याला, 1 आणि 10 इकडे साईडला घ्यायचं. ठीक आहे, मग 1/x अधिक वाय आणि या ठिकाणी काय 1/x वजा वाय. यांच्याऐवजी आपण काय करू, दुसरे 2 चल त्या ठिकाणी कन्सिडर करू. लेट 1/x + y इक्वल टू p and 1/x - y इक्वल टू q. 1/x अधिक y बरोबर p ठेवला आपण आणि 1/x वजा y बरोबर q आहे असं आपण त्या ठिकाणी गृहीत धरलं. ठीक आहे, यानंतर पहा, मग आता ज्या ठिकाणी 1/x अधिक y दिसते त्या ठिकाणी p ठेवू आपण आणि 1/x वजा y च्या ऐवजी काय ठेवू आपण, q ठेवू. आता इथे काय शिल्लक राहील, 10 आणि 1/x अधिक y याच्या ऐवजी काय p प्लस इथे काय 2 1/x - y याच्या ऐवजी काय राहील q इक्वल टू 4. इक्वेशन नंबर 3. परत या ठिकाणी पहा 15 आहे, 1/x अधिक y याच्या ऐवजी p आणि इथं मायनस आहे ना, आणि इथं 5 1/x वजा y याच्या ऐवजी काय घेऊ आपण, q घेऊ. बरोबर काय -2. हे समीकरण नंबर 4. आता यामध्ये पहा एक पद आपल्याला समान करायचे. ठीक आहे, तर पीचं पद समान करता येणार नाही आपल्याला एकाच समीकरणाला गुणून, कारण 10ला जर गुणलं एखाद्या संख्येनं तर 15 येणार नाही. ठीक आहे, इथे पण 2ला जर एखाद्या संख्येनं आपण गुणलं तर 5 येणार नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या 2ने आपण क्यूचं जे पद आहे ते समान करू. या 2ने या इक्वेशनला गुणायचं, या 5ने या इक्वेशनला गुणायचं. ठीक आहे, तसं लिहून घेऊ आपण. मल्टिप्लाय इक्वेशन 3 बाय इक्वेशन 3ला कितीने गुणू, 5ने, अँड इक्वेशन 4 बाय इक्वेशन 4ला कशाने गुणू आपण, 2ने गुणू. ठीक आहे, परस्परांना गुणल्याच्या नंतर या ठिकाणी काय होईल, हे जे पद आहे ते सारखं होईल, सेम टर्म होऊन जाईल. ठीक आहे, आपण यांना जर गुणलं असतं परस्परांना 10 आणि 15ला तर हे सारखं झालं असतं. आपण त्या ठिकाणी काय करतोय, क्यूचं जे पद आहे ते सारखं करतोय. यामध्ये पहा आता गुणल्याच्या नंतर काय होईल, तिसऱ्या समीकरणाला आपल्याला कितीने गुणायचं आहे, 5ने. 10ला जर 5ने गुणलं तर त्या ठिकाणी 50 होईल, 50p अधिक या 2ला जर 5ने गुणलं तर 10q होईल. बरोबर, 4ला जर 5ने गुणलं तर 4 पंचे 20. हे आपलं 5वं समीकरण तयार होईल. त्यानंतर पहा समीकरण नंबर 4ला 2ने गुणायचं, म्हणजे 15 दोन्ही 30p मायनस 5 दोन्ही 10q बरोबर वजा 2ला कितीने गुणायचे, 2ने गुणायचे, म्हणजे किती होईल ते वजा 4. हे समीकरण नंबर 6. ठीक आहे, यामध्ये आपल्याला दिसतंय की एक आता सेम टर्म मिळालेलं आहे, त्याचे साईन जे आहे ते सुद्धा कसे आहेत, डिफरंट आहेत. साईन जर डिफरंट असतील तर आपण काय करतो, वजाबाकी करतो. ठीक आहे, मग या बेरीज करतो. मग आता या दोघांची काय करू आपण, बेरीज करू. ॲडिंग इक्वेशन 5th and 6th. या दोघांची बेरीज करून घेऊ. हे पद कॅन्सल होईल, 50p आणि 30p 80p बरोबर 20मधून 4 गेले 16 राहतात. ठीक आहे, या 80ला आता इकडे नेऊ आपण. p बरोबर 16 भागिले हे 16 आहे का, p एक मिनटं, हे असं दिसतंय. पण इथे काय केलं आपण, या दोघांची बेरीज केली. हे पद काय झालं आपलं, कॅन्सल झालं. 50p आणि 30p किती झाले, 80p आणि 20मधून 4 वजा झाले 16. आता या 80ला इकडे भागाकारामध्ये नेऊ आपण. p बरोबर 16 भागिले 80. 16 एक 16, 16 पंचे 80, म्हणजे p बरोबर काय आलं, 1/5. पहिली किंमत आपल्याला मिळालेली 1/5. आता या p ची किंमत एका समीकरणामध्ये ठेवू आपण. पुट p इज इक्वल टू 1/5 इन इक्वेशन 5th मध्ये ठेवू आपण, 5व्या समीकरणामध्ये ठेवू. 5वं समीकरण काय आहे का, 50p अधिक 10q बरोबर काय 20.
त्यामध्ये 50 गुणिले पीची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 1/5 प्लस 10Q इक्वल टू 20. या 5ने 50ला भाग जाईल, 5 1 5, 5 10 50, 10 1 10, म्हणजे या ठिकाणी 10 शिल्लक राहिले, अधिक 10Q बरोबर काय 20. हे जे प्लस 10 आहे त्याला इकडे नेऊ आपण, -10 होईल, तर 20 - 10 10 होईल. ठीक आहे, आणि या बाजूला काय आहे 10Qच आहे. ठीक आहे, आता या इकडे लिहितो मी, Q इज इक्वल टू, या 10ला इकडे नेऊ आपण, म्हणजे काय होईल 10 भागिले 10, 10 1 10, 10 1 10. ठीक आहे, मग Q इज इक्वल टू 1. अशा पद्धतीनं P आणि Q हे जे आपण कन्सिडर केलेले जे टर्म होते त्यांच्या व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहे. यानंतर आपण काय करू, या P आणि Qच्या ओरिजिनल व्हॅल्यू ठेवू आणि X आणि Yच्या किमती काढू. या ठिकाणी पहा मित्रांनो, आता P बरोबर काय होतं आपलं 1/5 आणि Q बरोबर काय होतं 1. ठीक आहे, टेक ओरिजिनल व्हॅल्यूज ऑफ P अँड Q. P आणि Q यांच्या आपण काय करू ओरिजिनल व्हॅल्यू घेऊ. ठीक आहे, P इज इक्वल टू 1/5, P इज इक्वल टू काय होतं आपलं 1/x प्लस y. सॉरी इकडे लिहितो, P इज इक्वल टू 1/x प्लस y अँड Q इज इक्वल टू 1/x मायनस y. यामध्ये आपण आता P आणि Qच्या किमती ठेवू. P किती आहे 1/5, मग Pच्या जागी 1/5 इक्वल टू 1/x प्लस y अँड Qच्या जागी आता Qची व्हॅल्यू काय आहे 1 आहे, 1 लिहू आपण, 1 इज इक्वल टू 1/x मायनस y. ठीक आहे, पहा आता 2 फ्रॅक्शन दिसत आहेत आपल्याला. 2 फ्रॅक्शनच्या मध्ये जर बरोबरचं साईन असेल तर काय करावं लागेल आपल्याला, क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल, तिरकस गुणाकार होतो त्यांच्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे ह्या x अधिक y ला 1 ने गुणायचं आणि या 5 ला 1 ने गुणायचं. ठीक आहे, मग आता पहा x अधिक y गुणिले 1, कुठल्याही संख्येला 1 ने जर गुणलं तर ती संख्या आहे तशीच राहते, म्हणजे हे x अधिक yच राहील बरोबर. 5 1 5. पहा आपल्याला अजून एक समीकरण मिळालेलं आहे. आतापर्यंत आपले 6 समीकरण तयार झाले होते, तर हे आपलं 7वं समीकरण असेल. ठीक आहे, आणि या ठिकाणी जे दिसतंय x मायनस वाय इथे येईल आणि 1 इथे जाईल. ठीक आहे, x मायनस वाय बरोबर 1/1. 1/1च्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, फक्त 1 लिहू शकतो. ठीक आहे, आता हे आपलं 8वं इक्वेशन असेल. ठीक आहे, आता 7 आणि 8 हे जे 2 इक्वेशन आहेत याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. यामध्ये बघा दोन्ही टर्म सेम आहेत. वायचे जे टर्म आहे त्याचे साईन पण डिफरंट आहेत. याचं पॉझिटिव्ह साईन आहे, याचं काय आहे निगेटिव्ह. साईन डिफरंट असल्यामुळे आपण काय करू, या दोघांची ॲडिशन करू. ॲडिंग इक्वेशन 7th अँड इक्वेशन 8th, 7 आणि 8 या समीकरणांची बेरीज करू. मग ते समीकरण लिहून घेऊ आपण. x अधिक y बरोबर 5, x वजा y बरोबर 1, प्लस y मायनस y कॅन्सल होतील, x प्लस x 2x इज इक्वल टू 5 प्लस 1 6, x इज इक्वल टू 6. 2 गुणाकारात इकडे गेल्यानंतर भागाकारामध्ये 2 2 3 6, मग x बरोबर काय येईल या ठिकाणी 3 येईल. ठीक आहे, त्यानंतर या xची जी व्हॅल्यू आहे ती कुठल्या तरी एका इक्वेशनमध्ये ठेवू, जे आपल्याला सोडवायला सोपं जाईल. आता हे जे 2 इक्वेशन दिसत आहेत ते सोपे जातील. पण त्यापैकी याच्यामध्ये ठेवू आपण 7 नंबरच्या इक्वेशनमध्ये. पहा आता 7 नंबरचं इक्वेशन लिहून घेऊ आपण. x प्लस वाय इक्वल टू काय 5. यामध्ये आपल्याला x माहिती आहे, x किती आहे 3 आहे. 3 प्लस वाय इक्वल टू 5, y इज इक्वल टू 5 प्लस 3 इकडे गेल्यानंतर मायनस 3, सो दॅट y इज इक्वल टू 5 मायनस 3 2. वायची जी व्हॅल्यू आहे तर ती आलेली आहे 2. म्हणजे आपलं जे सोल्युशन आहे ते आहे x आहे 3 आणि y आहे 2. ठीक आहे, पहा या पद्धतीनं आपण सोडवलेलं आहे इक्वेशन. सुरुवातीला आपण काय केलं की जे इक्वेशन दिलं होतं ते लिनियर नव्हतं, त्याला आपण लिनियर करून घेतलेलं आहे.
कन्सिडर केलेले 1/x + y = p आणि 1/x - y = q. त्यानुसार आपण दोन समीकरण तयार केले, त्यांची व्हॅल्यू काढली, p आणि q यांच्या व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहेत. ठीक आहे. मग या व्हॅल्यू मिळाल्याच्या नंतर त्यांच्या आपण ओरिजिनल व्हॅल्यू पुट केल्या. ओरिजिनल व्हॅल्यू पुट केल्याच्या नंतर परत आपल्याला काय दोन समीकरण मिळाले. ठीक आहे. ते दोन समीकरण पुन्हा सोडवल्याच्या नंतर आपल्याला x आणि y या चलाच्या किमती मिळालेल्या आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवावं लागतं. चला आता पुढचं उदाहरण घेऊ. तिसरं उदाहरण दिसतंय 27/x - 2 अधिक 31 छेदस्थानी y अधिक 3 बरोबर 85. 31 छेदस्थानी x - 2 अधिक 27 छेदस्थानी y अधिक 3 बरोबर काय 89. आपल्याला काय करायचं आहे, 1/x - 2 बरोबर एखादं चल घ्यायचं आणि 1/y अधिक 3 बरोबर दुसरं चल घ्यायचं. ठीक आहे. आता ते लिहून घेऊ आपण. लेट अस कन्सिडर 1/x - 2 = m and 1/y + 3 = n. ठीक आहे. दोघांच्या ऐवजी आपण m आणि n घेऊ. ठीक आहे. आता m आणि n या समीकरणामध्ये ठेवल्याच्या नंतर आपल्याला नवीन दोन समीकरणं मिळतील. 27 याच्याऐवजी m अधिक 31 याच्याऐवजी n बरोबर 85. हे समीकरण नंबर 3. आणि इथे काय मिळेल आपल्याला 31 x - 2 m अधिक 27 1/y अधिक 3 बरोबर n बरोबर काय 89. हे समीकरण नंबर 4. यामध्ये पहा, या प्रकारचं जे उदाहरण आहे ते आपण अगोदर सोडवलेलं आहे. निरीक्षण केल्याच्या नंतर आपल्या असं लक्षात येईल की m चा जो सहगुणक आहे पहिल्या समीकरणामध्ये तो दुसऱ्या समीकरणामध्ये n सोबत आहे. ठीक आहे. म्हणजे n चा सहगुणक आहे आणि n चा जो सहगुणक आहे पहिल्या समीकरणामध्ये तो दुसऱ्या समीकरणामध्ये m चा सहगुणक आहे. म्हणजे परस्परांना या ठिकाणी इंटरचेंज झालेले सहगुणक. असं जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सेम टर्म वगैरे करण्याची गरज नाही. तुम्ही करू शकता. त्या पद्धतीनं जरी सोडवलं तरी आपलं उत्तर निघेल, पण त्यासाठी वेळ खूप लागतो. एक पद्धत आहे, जर असे टर्म असतील m चा सहगुणक n ला आणि n चा सहगुणक m ला, तर आपल्याला काय करायचे, दोघांची एकदा बेरीज करायची, दोघांची एकदा वजाबाकी करायची आणि त्या पद्धतीनं सोडवायचे. आपण तसं सोडू. याला सुरुवातीला काय करू, आपण याची बेरीज करू. ॲडिंग इक्वेशन 3rd and 4th. दोघांची बेरीज करू आपण. 27m अधिक 31n बरोबर 85. 31m अधिक 27n बरोबर 89. बेरीज करताना आपले चिन्ह बदलत नाहीत, लक्षात घ्या. 7 आणि 1 8, 3 आणि 2 5 म्हणजे 58 झालेले. 58m अधिक या दोघांची बेरीज पण 58 येईल बरोबर 9 आणि 5 14ला 4 हातचा 1 8 आणि 8 16 आणि 1 हातचा 17 म्हणजे 174 आलेले आहे. आता लक्ष द्या मित्रांनो, हे जे तिन्ही पदं आहेत या तिन्ही पदांना 58 ने भाग जातो. याला जातो, याला जातो आणि ह्या 174ला सुद्धा 3चा भाग जातो 58 ने. तर याला भाग देऊन घेऊ आपण. याला जर 58 ने भागलं तर 58 भागिले 58 58 कॅन्सल होईल. फक्त काय शिल्लक राहील m. इथे सुद्धा n शिल्लक राहील आणि याला जर 58 ने भागलं तर काय शिल्लक राहील 3. म्हणजे आपलं जे पुढचं समीकरण आहे ते आपल्याला मिळालेलं आहे. समीकरण नंबर 5. आणि याला काय केलं आपण 58 ने भागलेलं आहे, तर ते लिहून घेऊ आपण. डिवाइड बाय 58 म्हणजे 58 ने भागले. ठीक आहे. त्यानंतर आता या दोघांची वजाबाकी करू आपण. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 3rd फ्रॉम इक्वेशन 4. चौथ्या इक्वेशनमधून तिसरं इक्वेशन आपण काय करू आता सबस्ट्रॅक्ट करू. चौथं इक्वेशन काय आहे, 31m अधिक 27n बरोबर 89. 27m अधिक 31n
बरोबर 85. या दोघांची काय करू आपण वजाबाकी करू. वजाबाकी करताना चिन्ह बदलतील. या अधिकचं वजा होईल, इथे वजा होईल, इथं सुद्धा काय होईल वजा होईल. आता बघ 31 मधून 27 वजा झाले, 4 m शिल्लक राहतात. इथे 27 मधून 31 वजा करायचं म्हणजे वजा मध्ये उत्तर येईल आपलं, वजा 4 m शिल्लक राहतील. आणि इथे 89 मधून 85 वजा झाले, इथे पण काय शिल्लक राहतील 4. आता या ठिकाणी पण तिन्ही पदांना 4 ने भाग जातो, तर आपण भागून घेऊ. इथे फक्त m शिल्लक राहील, वजा इथे m शिल्लक राहील, आणि इथे 4 भागिले 4 काय येईल 1. हे आपलं इक्वेशन नंबर 6. आणि काय केलं आपण डिवाइड बाय 4, प्रत्येक पदाला 4 ने गुणलेलं आहे. आता हे जे दोन समीकरण आपल्याला मिळालेले त्यांचा आपण विचार करू. m अधिक n बरोबर 3, m वजा n बरोबर 1. सारखे पद आहे, त्याच्यामध्ये चिन्हसुद्धा वेगवेगळे, म्हणजे यांची काय करू आपण बेरीज करू. ॲडिंग इक्वेशन 5th and 6th. 5वं इक्वेशन जे आहे ते लिहून घेऊ आपण. m + n = 3 आणि 6वं m - n = 4. यामध्ये पहा +n - n कॅन्सल होईल. m + m 2m = 3 + 4 7. m = 7/2. mची जी व्हॅल्यू आली ती आपल्याला मिळालेली 7/2. आता 2 ने 7ला भाग जात नाही, त्यामुळं तीच किंमत आपल्याला ठेवायची. आता ही जी mची किंमत आहे ती आपण कुठल्या तरी एका समीकरणामध्ये ठेवू, आपल्याला n ची किंमत मिळेल. पहा मित्रांनो, या ठिकाणी आपली थोडीशी मिस्टेक झालेली. पण 5वं जे समीकरण आहे m अधिक n बरोबर 3 ते आपण बरोबर घेतलं, परंतु 6 नंबरचं समीकरण m वजा n बरोबर 1 होतं. आपण या ठिकाणी 4 घेतलेले, त्याच्याऐवजी काय करू आपण 1 घेऊ. 3 आणि 1 किती होतात 4 होतात, हे कॅन्सल करू. 2m बरोबर 4, m बरोबर काय येईल 4. हे 2 इकडे गेल्यानंतर भागाकारात जातील, 1 2 दोन्ही 4. ठीक आहे, म्हणजे m बरोबर किती येईल आपलं 2 ही किंमत येईल. ठीक आहे, mची किंमत आपल्याला मिळालेली. आता आपण काय करू n ची किंमत काढू. या m ची किंमत कुठल्या तरी एका समीकरणामध्ये ठेवू. तर आपण काय करू, तर 5व्या समीकरणामध्ये m ची किंमत ठेवू. Put m = 2 in इक्वेशन 5th. 5व्या समीकरणामध्ये n ची किंमत आपण ठेवू. 5वं समीकरण काय आहे, m अधिक n बरोबर 3. त्यामध्ये m माहिती आहे आपल्याला 2 आहे, अधिक n बरोबर 3, n बरोबर 3. हे अधिक 2 इकडे गेल्याच्या नंतर वजा 2, n बरोबर 3 वजा 2 किती येईल 1. जे m आणि n यांच्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. या काय करू आपण आता त्यांच्या मूळ किमती घेऊ परत. कसं लिहून घेऊ, टेक ओरिजिनल व्हॅल्यूज ऑफ m अँड n. m आणि n यांच्या ओरिजिनल व्हॅल्यू आपण या ठिकाणी ठेवू. m = m बरोबर काय होतं 1/x वजा 2 अँड n = 1/y + 3. ठीक आहे, आपल्याला अजून 2 समीकरणं मिळणार आहेत. पहा आता m ची किंमत 2 आहे, तर m च्या जागी काय ठेवू आपण 2. 2 बरोबर 1/x वजा 2 आणि n ची किंमत आहे 1. 1 बरोबर 1/y + 3. आता ही संख्या इथे जाईल, हे 2 इथे येईल, म्हणजे काय होईल x वजा 2 बरोबर 1/2. ठीक आहे, अँड y + 3. हे y + 3 इथे येईल आणि हे इथे येईल, बरोबर हे 1 इथे गेल्यानंतर 1/1 होतं, म्हणजेच काय फक्त 1. म्हणजे अशा पद्धतीनं हे 2 समीकरण आपल्याला मिळालेले. आता पहा हे जे समीकरण आहे या समीकरणाला छेद आलेला आहे. एखाद्या समीकरणाला छेद असेल तर आपण काय करतो, त्या छेदाने प्रत्येक पदाला गुणतो. तर आपल्याला काय करायचं आहे की या समीकरणामध्ये हा छेद काढायचा असेल तर या प्रत्येक पदाला 2 ने गुणावं लागेल. या एक्सला जर 2 ने गुणलं तर काय होईल 2x वजा या 2ला जर 2 ने गुणलं तर 4 होईल. बरोबर, या ठिकाणी या
1/2ला जर 2ने गुणलं तर 2 2 कॅन्सल होईल आणि काय शिल्लक राहील 1. ठीक आहे, म्हणजे हे जे आहे आपलं किती नंबरचं समीकरण आहे, 7 नंबरचं समीकरण आहे आणि हे जे आहे ते 8 नंबरचं समीकरण आहे. ठीक आहे, आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, प्रत्येक पदाला 2ने गुणलेले, तसं तुम्ही इथे लिहू शकता. आता 7 आणि 8 यांचा विचार करू. 7 आणि 8 याच्यामध्ये काय दिसतंय आपल्याला, एकही पद समान नाही. ठीक आहे, तर ते पद जे आहे आपण काय सॉरी 7 आणि 8 जे आहे, आता ते रेषीय समीकरण नाही ते आपले, लक्षात घ्या, कारण की प्रत्येक ठिकाणी एकच चल आहे. मग आपल्याला काय करायचं, ते चल डाव्या बाजूला ठेवायचे आणि बाकीच्या सगळ्या संख्या उजव्या बाजूला न्यायच्या. यामध्ये पहा 2x बरोबर इकडे काय आहे 1, -4 इकडे गेल्याच्या नंतर +4, 4 आणि 1 किती होतं 5 होतं, आणि या बाजूला काय आहे 2x. x बरोबर ह्या 2ला परत इकडे नेऊ, भागाकारामध्ये जाईल, ते x बरोबर काय आलेलं आहे आपलं 5/2, म्हणजे पहिलं समीकरण तयार झालेलं आहे. पहिली जी किंमत आहे ती मिळालेली. आणि या ठिकाणी y बरोबर 1 अधिक 3 इकडे गेल्याच्या नंतर -3. ठीक आहे, तर y बरोबर 1 मधून 3 वजा झाल्याच्या नंतर किती शिल्लक राहतील, -2. म्हणजे y ची किंमत जी आहे ती आहे -2. आपलं जे सोल्युशन आहे या इक्वेशनचं, तर ते किती आहे 5/2 आणि -2 आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं हे समीकरण आपण सोडवू शकतो. आता आपण पुढचा प्रश्न घेऊ. पहा मित्रांनो, चौथं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी दिसतंय, शेवटचं उदाहरण आहे. 1/3x + y अधिक 1/3x - y बरोबर 3/4. पहिलं इक्वेशन. 1/2 अधिक y वजा 1/2 3x y बरोबर -1/8. हे काय आहे, दुसरं समीकरण आहे. व्यवस्थित लक्ष द्या, थोडंसं वेगळं आहे. पहा, पहिल्या समीकरणामध्ये 1/3x अधिक y आहे आणि इथं काय आहे 1/3x - y. या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय दिसते 1/3x अधिक y 1/3x - y. आपल्याला काय करायचं आहे, 1/3x अधिक y याच्याबद्दल एक चल घ्यायचं आहे आणि 1/3x - y याच्याबद्दल एक चल घ्यायचं आहे. परंतु दुसरं जे समीकरण आहे त्यामध्ये पाहिल्याच्या नंतर आपल्या असं लक्षात येईल की या 3x अधिक y सोबत छेदस्थानी इथं 2 आहे, इथं सुद्धा काय आहे 2 आहे. म्हणजे हे 2 जे असतं छेदस्थानी त्याच्या अंशस्थानी काहीच नाही, म्हणजे काय आहे 1 आहे, आणि इथे पण काय आहे 1 आहे. तर आता या ठिकाणी चल घेत असताना कसा बदल होतो तो व्यवस्थित लक्षात घ्या. लेट अस कन्सिडर 1/3x + y = m and 1/3x - y = n. म्हणजे याच्याबद्दल m ठेवू आपण, याच्याबद्दल n ठेवू. मग पहिलं जे समीकरण आहे त्याच्यामध्ये काय होईल, इथं एकच आहे डायरेक्ट, त्यामुळे हे m होईल आणि हे काय होईल n होईल, म्हणजे m आणि हे +n बरोबर काय 3/4. हे आपलं तिसरं समीकरण तयार होईल. ठीक आहे, दुसऱ्या समीकरणाचा विचार केला तर त्यामध्ये पहा छेदस्थानी काय आहे 2 आहे. ठीक आहे, म्हणजे त्या ठिकाणी समीकरण कसं तयार होईल ते व्यवस्थित लक्ष द्या. छेदस्थानी 2 असल्यामुळे फक्त आपल्याला छेद लिहिता येत नाही, त्याचा अंश पण लिहावा लागतो. मग अंशस्थानी काय लिहावं लागेल आपल्याला, काहीच नाही, म्हणजे 1 लिहावं लागेल. म्हणजे ह्या साईडला 1/2 आपल्याला बाजूला घ्यावं लागेल. ठीक आहे, आणि जे उरलेलं आहे 1/3x अधिक y याच्याबद्दल काय घेऊ आपण, m घेऊ, अधिक इथं पण काय घ्यावं लागेल बाजूला 1/2 आणि 1/3x - y याच्याबद्दल काय घ्यावं लागेल आपल्याला n घ्यावं लागेल. ठीक आहे, बरोबर काय 1/8. आता या समीकरणामध्ये पहा, प्रत्येक पदाला एका संख्येने भाग जाईल, म्हणजे याला 2 ने जाईल, याला 2 ने जाईल आणि याला सुद्धा 2 ने जाईल. तर तो भाग आपण देऊन घेऊ. या 1/2ला भाग नाही द्यायचा, गुणाकार करायचा आपल्याला. ठीक आहे, प्रत्येक पदाला 2 ने गुणू. 1/2ला जर 2 ने गुणलं तर 2 2 कॅन्सल होतील, फक्त 1 m शिल्लक राहील. 1 m म्हणजेच काय m. इथे पण काय होईल, याला जर 2 ने गुणलं 2 2 कॅन्सल होतील, फक्त 1 शिल्लक राहील.
आणि ह्या 1/8ला जर 2ने गुणलं तर ह्या बेक बे बेचोक 8 म्हणजे या ठिकाणी काय शिल्लक राहील 1/4. हे असेल आपलं चौथं समीकरण आहे. आणि आपण काय केलेलं आहे मल्टिप्लाय बाय 2 2ने याला गुणलेलं आहे, त्यावरून आपलं चौथं समीकरण मिळालेलं आहे. आता तिसरं आणि चौथं समीकरण याच्यामध्ये पहा, यामध्ये काय होईल एक मिनिट. चौथं जे समीकरण आहे याच्यामध्ये पहा या ठिकाणी हे दिसते तुम्हाला, या दोघांच्या मध्ये मायनसचं साईन आहे आपल्याकडून, ते प्लस झालेलं आहे. तर आपण काय करू, याला मायनस करू. ठीक आहे, इथं पण काय होईल ते मायनस होईल, हे कॅन्सल असेल. ठीक आहे, तिसरं आणि चौथं समीकरण इथं एन आहे, इथं सुद्धा एन आहे, म्हणजे सेम टर्म आहे. इथं प्लस साईन आहे, इथं मायनस आहे, म्हणजे साईन पण त्यांचे वेगवेगळे आहेत, त्यांची बेरीज होईल. ॲडिंग इक्वेशन थर्ड अँड फोर्थ. तिसरं इक्वेशन लिहून घेऊ आपण, एम अधिक एन बरोबर 3/4 आणि चौथं काय आहे एम वजा एन बरोबर 1/4. या दोघांची बेरीज करू, अधिक एन वजा एन कॅन्सल होईल, एम अधिक एम बरोबर काय होईल 2m. आणि हे जे आहे 3/4 आणि 1/4 यांची बेरीज कशी होते पहा, या ठिकाणी वरती आपण करू 3/4 अधिक 1/4. अपूर्णांकाची बेरीज करत असताना दोन्ही छेद समान असतील तर दोन्ही छेदाबद्दल काय करावं लागेल, आपल्याला एकच छेद घ्यावं लागेल आणि वरच्या अंशाची बेरीज करावी लागते. 3 आणि 1 किती होतं 4. ठीक, एक मिनिट. या ठिकाणी सुद्धा वजा चिन्ह आहे, वजा 1/8 म्हणजे हे इकडे जे आहे ते वजा 1/4 होईल, इथे पण वजा, सॉरी इथे नाही. आणि हे जे दुसरं समीकरण आहे चौथं समीकरण याच्यामध्ये काय आहे वजा 1/4 म्हणजे या ठिकाणी काय होईल 3/4 वजा 1/4 असं होईल. ते 3/4 या ठिकाणी अधिकच्या ऐवजी काय वजा 1/4. दोन्ही छेदाबद्दल एक छेद घेतला आपण आणि वरच्या अंशाची वजा बाकी होईल. 3 मधून 1 वजा झाले 2 म्हणजे उत्तर काय येईल 2/4 येईल. ठीक आहे, आता या दोघांचं उत्तर या ठिकाणी लिहून घेऊ आपण 2/4. आता हे जे 2 आहे गुणाकारात आहे, या बाजूला गेल्यानंतर ते भागाकारामध्ये जाईल. m बरोबर 2/4 आणि हे अंशस्थानी 2 आहे, इकडे काय होईल ते छेदस्थानी जाईल आणि या दोघांचा काय होईल गुणाकार होईल. म्हणजे एक बे बे एक बे. m बरोबर काय होईल वरती काय शिल्लक राहिलं 1 आणि छेदस्थानी काय 4. म्हणजे m ची जी किंमत आहे तर ती किती आली आपली 1/4. तर m ची किंमत आपण एका कुठल्या तरी समीकरणामध्ये ठेवू. तर आपण काय करू, m ची किंमत समीकरण नंबर 3 मध्ये ठेवू. ठीक आहे, समीकरण नंबर 3 या ठिकाणी दिसते. पुट m इज इक्वल टू 1/4 इन इक्वेशन थर्ड इक्वेशन मध्ये ठेवू. थर्ड इक्वेशन काय आहे m प्लस n इक्वल टू 3/4. यामध्ये m माहिती आहे आपल्याला, m ची किंमत आहे 1/4 प्लस n इक्वल टू 3/4. n इज इक्वल टू 3/4 हे प्लस 1/4 इकडे गेल्यानंतर काय होईल -1/4. आता या ठिकाणी पहा बरोबर इकडेच लिहू उत्तर त्याचं. दोन्ही ठिकाणी छेद सारखा आहे, मग दोन्ही छेदाबद्दल एकच छेद येईल आणि वरची वजाबाकी होईल. 3 वजा 1 किती होतात 2. 3 वजा 1 2. तर 2/4 जे आहे तर त्या दोघांना 2ने भाग जाईल. ठीक आहे, 2ने भाग गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय मिळेल आपल्याला 1/2. बे 1 बे हे दोन्ही 4 म्हणजे n बरोबर काय आलं आपल्याला 1/2 आलेलं आहे. अशा पद्धतीनं m आणि n यांच्या व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहे. या ठिकाणी m आणि n च्या व्हॅल्यू परत लिहून घेतो. m बरोबर 1/4 आणि n बरोबर काय होता 1/2. पहा, परंतु m आणि n हे जे दोन व्हेरिएबल आहेत ते आपण कन्सिडर केले होते. आपल्याला काय करावं लागेल आता यांच्या
ओरिजिनल व्हॅल्यू पुट करावं लागतील. ठीक आहे, मग टेक ओरिजिनल व्हॅल्यूज ऑफ एम अँड एन. एम आणि एन यांच्या ओरिजिनल व्हॅल्यू आपण घेऊ. ठीक आहे, मग एम इज इक्वल टू 1/3x प्लस वाय होतं आपलं, अँड एन इज इक्वल टू 1/3x मायनस वाय. अशा ओरिजिनल व्हॅल्यू होत्या. आता याच्यामध्ये आपल्याला एम माहिती आहे, एमची जी व्हॅल्यू आहे 1/4 आहे. ठीक आहे, तर एमच्या जागी काय ठेवू आपण, 1/4 इक्वल टू 1/3x प्लस वाय, अँड यांच्या जागी काय ठेवायचं आपल्याला 1/2 इक्वल टू 1/3x मायनस वाय. ठीक आहे, आता यामध्ये पहा परत दोन इक्वेशन तयार होतील, कारण की 2 चल आहेत प्रत्येक ह्याच्यामध्ये. दोन फ्रॅक्शन जर असतील, दोघांच्यामध्ये जर इक्वलचं साईन असेल तर काय होणार, या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार. म्हणजे या संख्येला या 1ने गुणायचं. म्हणजे 3x अधिक वायला जर 1ने गुणलं तर 3x अधिक वायच राहील ते. ठीक आहे, आणि 4ला 1ने गुणायचं, 4 1 4. हे नवीन समीकरण तयार झालेलं आहे, समीकरण नंबर 7. आणि या ठिकाणी 3x वजा वायला जर 1ने गुणलं तर 3x वजा वाय शिल्लक राहील, आणि 2 गुणिले 1 2. हे आपलं समीकरण नंबर 8. ठीक आहे, आता समीकरण नंबर 7 आणि समीकरण नंबर 8 या दोघांची आपल्याला बेरीज किंवा वजाबाकी करावी लागेल. मग आपण काय करू, त्या दोघांची बेरीज करू, कारण की वायचं टर्म सेम आहे, त्याचे साईन पण कसे आहेत, डिफरंट आहेत. ॲडिंग इक्वेशन 7 अँड 8. 7 आणि 8 हे जे इक्वेशन आहे त्याला ॲड करू आपण. 3x प्लस वाय इक्वल टू 4, 3x मायनस वाय इक्वल टू 2. ठीक आहे, यामध्ये प्लस वाय मायनस वाय कॅन्सल होईल. 3x प्लस 3x 6x इक्वल टू 4 प्लस 2 6. x इज इक्वल टू 6/6. x इज इक्वल टू 1. 6 1 जा 1, 6 1 जा 1. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे आपली, 1. आता ही जी एक्सची व्हॅल्यू आहे, x इज इक्वल टू 1, इन इक्वेशन एका इक्वेशनमध्ये ठेवायची. आपण काय करू, ती व्हॅल्यू जी आहे ती इक्वेशन नंबर 7मध्ये ठेवू. इक्वेशन 7 काय आहे, 3x प्लस वाय इक्वल टू 4. यामध्ये 3 इंटू एक्स माहिती आहे आपल्याला, एक्स किती 1 प्लस वाय इक्वल टू 4. 3 इंटू 1 3 प्लस वाय इक्वल टू 4. वाय इज इक्वल टू 4. आता बघा वाय इज इक्वल टू 4, हे प्लस 3 इकडे गेल्यानंतर -3. वाय इज इक्वल टू 4 -3 किती होतं, 1 होतं. ठीक आहे, म्हणजे आपलं जे सोल्युशन आहे हे किती असेल, एक्स आहे 1 आणि वाय सुद्धा काय आहे 1 आहे. या पद्धतीनं आपला जो प्रॅक्टिस सेट जो होता 1.4 तो संपलेला आहे. मित्रांनो, याच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला गणित या विषयाचं पुरेपूर मार्गदर्शन आपल्या चॅनलवरती मिळेल. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. भेटूयात आता पुढील व्हिडिओमध्ये.